प्रभाग क्रमांक 20 हा 5 प्रभागाचा प्रभाग आहे. जे जुने प्रभाग होते प्रभाग क्रमांक 79 सुर्वेनगर, प्रभाग क्रमांक 76 साळुंकेनगर, प्रभाग क्रमांक 75 तुळजाभवानी, प्रभाग क्रमांक 80 कनेरकरनगर, प्रभाग क्रमांक 81 क्रांतिसेन नाना पाटील आणि जीवबा नाना पार्क. ह्या अशा 5 प्रभागांचा प्रभाग क्रमांक 20 आहे. सगळ्या या 19 प्रभागामध्ये 20वा प्रभाग हा विशाल प्रभाग आहे. भौगोलिकदृष्ट्या सुद्धा मोठा प्रभाग आहे. आणि ह्या प्रभागामध्ये काम करत असताना गेली 15-16 वर्ष जाणवलं की हा प्रभागाकडे स्थानिक उमेदवार नाही. स्थानिक उमेदवार नसल्यामुळे या प्रभागामध्ये अनेक गैरसोयी झाल्या. अविकसित प्रभाग आहे आणि भौगोलिकदृष्ट्या मोठा प्रभाग असल्यामुळं मोठा प्रभाग असल्यामुळं स्थानिक जे प्रतिनिधी नसल्यामुळं नेहमीच सांगायचं झालं तर निधी आणण्याची कमतरता आहे. आणि किंवा या प्रभागामधून निवडून आल्यानंतर अनेक नगरसेवक गायब झालेत. त्यामुळं या प्रभागामध्ये काम एक विजन घेऊन जाणारं कार्यकर्ता आम्ही आहे किंवा एक मॅप आमचा ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे आहे की या प्रभागामध्ये काम करत असताना आम्ही एक डोळ्यासमोर ब्ल्यूप्रिंट आहे, आमच्या डोक्यात एक ब्ल्यूप्रिंट आहे. ती घेऊन येत असताना समाजापुढे येणाऱ्या काळात या लोकांच्या पुढं आम्ही मांडणार आहे की आम्ही कशा पद्धतीने या प्रभागामध्ये विकास करणार आहे. आणि तुमच्या माध्यमातून मला या लोकांना सांगायचं की येणाऱ्या काळात हा प्रभाग क्रमांक 20चा चेहरामोहरा बदललेला दिसेल. या प्रभाग क्रमांकमध्ये 20मध्ये पालकमंत्री, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून किंवा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये एवढा भरघोस निधी आणणार आहे की या प्रभागामध्ये कोणतेही विकास काम राहणार नाही. फक्त रोड, रस्ते गटर्स किंवा लाईट, पाणी ह्याच्यावर न विचार करता हा प्रथम पार्ट आहे. ह्याचा 100% विचार करून पहिल्या टप्प्यात सोडवलं जाईल. पण एक विजन घेऊन जाणारं नेतृत्वाच्या अंडरखाली आम्ही काम करतो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना कोणताही प्रश्न राहणार नाही. या प्रभागामध्ये बागबगीचा असेल किंवा आरोग्याच्या माध्यमातून आरोग्य केंद्र असतील, मोठा 50 बेडचा दवाखाना असेल किंवा डायलिसिस सेंटर असतील, तसेच या पद्धतीनं अंगणवाडी असतील, कोणताही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही एवढं आपल्या माध्यमातून सांगतो. त्याच पद्धतीनं या प्रभाग क्रमांक 20मध्ये आम्ही इनडोअर स्टेडियम करत आहे. आता ते प्रस्तावित आहे. येणाऱ्या काळात ते सुद्धा लवकर मंजुरी मिळतील त्याला. त्यामध्ये या प्रभागातील उपनगरातील सर्वच खेळाडूंना, मग ते टेबल टेनिसचे असतील, बॅडमिंटनचे असतील किंवा तायक्वांदोचे सर्व खेळाडू असतील, यांच्यासाठी चांगलं इनडोअर स्टेडियम आम्ही बनवणार आहे. त्याच पद्धतीनं सुसज्ज असा दवाखाना बनवणार आहे. या प्रभागामध्ये काम करत असताना शहरामध्ये जे ते उपनगरात ही कन्सेप्ट घेऊन आम्ही जाणारे कार्यकर्ते आहे. त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही एवढं या माध्यमातून मला या प्रभागातील मतदारांना सांगायचं आहे.